नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान पंकज भोयर ने यवतमाल की आश्रमशालाओं में सुविधाओं की कमी पर जांच और कार्रवाई की बात कही। पेपर लीक और अघोरी कृत्य के मामलों में जांच के बाद सख्त कार्रवाई का भरोसा दिया। उन्होंने मराठा आरक्षण पर नियमों के अनुसार जाति वैधता प्रमाण पत्र जारी करने की बात कही। साथ ही शिंदे को नजरअंदाज करने के आरोपों को खारिज कर सरकार में दोनों नेताओं के समन्वय की बात कही। अशा पद्धतीचे प्रकार इतर आश्रमशाळेत घडू नये याच्याकरिता दक्षता घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या आहे। अनेक ठिकाणी तपासणी या अनुषंगानं सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात देखील काही आश्रमशाळेची परिस्थिती नसल्याचं त्या ठिकाणी समोर आलेलं आहे। ही जबाबदारी कुणा एका व्यक्तीची नसून एकंदरीतच ज्या ज्या संस्थांनी आश्रमशाळा सुरू केल्या आहेत किंवा प्रशासनातले अधिकारी जे जबाबदार आहेत या ठिकाणचं प्रशासन, त्या ठिकाणच्या सोयीसुविधा व्यवस्थित राहिल्या पाहिजे, ह्या सर्वांची एकत्रित मिळून जबाबदारी आहे आणि चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात याव्या। नाही, अनेक ठिकाणी अनेक तक्रारी त्या ठिकाणी समोर येत असतात, कोणी आरोप देखील करत असतात। याचं प्रत्यक्षात वास्तव काय आहे हे जाणून घेतल्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देणं उचित आहे। याकरिता आपल्या राज्यात ऑलरेडी त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कठोर कायदा आहे। जर का असा प्रकार त्या ठिकाणी घडला असेल आणि तक्रार प्राप्त झाल्याबरोबर निश्चितपणे कठोर कारवाई करणार। किमान देशातल्या जबाबदार नागरिकांनी आपलं राष्ट्रगीत आहे हे असताना त्याचा सन्मानपूर्वक आदर निश्चितपणे झाला पाहिजे। अशा पद्धतीच्या चुका होऊ नये हीच विनंती जबाबदार लोकांना आपण बघितलं की मराठा समाजाच्या मागणीनंतर आपण मोठ्या प्रमाणावर जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये विशेष पुढाकार घेतला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी असो किंवा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे असो, परंतु कास्ट व्हॅलिडिटी ही ज्युडिशियल प्रोसेस आहे। त्याच्यामध्ये काही कायदे नियम आहेत, त्या अनुषंगानेच कास्ट व्हॅलिडिटीचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात येते।